नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रेटे सर. आपण पाहत आहे लोकमान्य टिळकांची चतुसूत्री स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. त्यामध्ये आपण पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये स्वदेशी व बहिष्कार हे 2 सूत्र अवलंबलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. आजच्या आपण लेक्चरमध्ये राष्ट्रीय शिक्षण हा घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी जे मांडलेले विचार आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पाठीमागच्या सेमिस्टर 3 मधलं थोडंसं पूर्वाभ्यास जर आठवला तुम्ही, तर एक गोष्ट लक्षात येईल की इंग्रजांनी भारतामध्ये शिक्षण व्यवस्था चालू केली. ती करण्यामागे कारण काय होतं? त्यांना आवश्यक असणारा कारकून वर्ग, त्यांचं दप्तरचं रेकॉर्ड लिहिण्यासाठी हवा असणारा वर्ग त्यांना या ठिकाणी तयार करणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी या ठिकाणी शिक्षण व्यवस्था राबवलेली पाहावयास मिळते. आणि मग ती शिक्षण व्यवस्था राबवली, मग शिक्षण पद्धतीचं माध्यम, शिक्षण काय दिलं जावं, अभ्यासक्रम काय असावं, अशा अनुषंगाने पुढे वेगवेगळे फाटे फुटत गेलेले पाहावयास मिळत आहेत. परंतु आपण आता इंग्रजांनी जे शिक्षण दिलेलं आहे आणि ते शिक्षण कसं कुचकामी आहे हे भारतीय विचारवंत आहेत. मग त्यामध्ये असू द्या लोकमान्य टिळक, अरविंद घोष, लाला लजपत राय, हे जे आपले समाजसुधारक आहेत, ह्यांनी कशा पद्धतीनं त्या शिक्षण व्यवस्थेवर टीका केलेली आहे त्याचा आपण आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये थोडक्यात आढावा घेणार आहोत. इंग्रजी राजवटीमध्ये लोकांना मिळणारे शिक्षण हे त्यांना शेळपट बनविणारे आणि कारकून बनवण्याच्या लायकीचे होते. बघा, मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजांनी या ठिकाणी शिक्षण व्यवस्था राबवलेली आहे. ती व्यवस्था कशासाठी राबवलेली आहे? तर त्यांचा जे दप्तर आहे त्याच्या रेकॉर्डच्या नोंदी करण्यासाठी आवश्यक असणारा कारकून वर्ग कसा निर्माण करता येईल ह्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांनी ते शिक्षण व्यवस्था राबवली आहे. भारतीयांनी संशोधक व्हावे, शास्त्रज्ञ व्हावे, तत्वज्ञ व्हावे, उद्योगपती व कारखानदार बनावे असे काही या शिक्षण पद्धतीत नव्हते. तेव्हा येथील जे पुढारलेले लोक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांनी सरकारने अनुदान मिळणाऱ्या शाळा न काढता हायस्कूल व कॉलेज काढावे आणि देश औद्योगिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होईल असे शिक्षण तेथे द्यावे, असे त्यांनी या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार पाहावयास मिळत आहेत. लोकमान्य टिळकांची या विचाराविषयी तर्कशास्त्र लक्ष्मण शास्त्री जोशी लिहितात, राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ टिळकांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू झाली. प्रत्येक पुढारलेल्या स्वतंत्र देशातील सरकार आपल्या नागरिकास ज्या प्रकारचे शिक्षण देऊन समर्थ नागरिक निर्माण करते, तशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण संस्था निर्माण करणे हा या चळवळीचा उद्देश होता. इंग्रज राजवटीत नवीन शिक्षण देण्यास 100 वर्षे झाली तरी लोकांना आगगाड्या कशा कराव्यात हे सुद्धा शिकवले नाही. मग आगगाड्या तर दूरच राहिल्या. काही मुद्दा मांडलेला आहे की 100 वर्ष नवीन शिक्षण देण्यास सुरुवात झाली तरी येथील लोके सध्या काडीची पेटी बनवू शकली नाहीत, तर ती रेल्वे कधी बनवणार आहेत? म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की इंग्रजांनी जे शिक्षण दिलेलं आहे ते कसं कुचकामी आहे हे विस्तृत उलगडून सांगण्याचा खोचक प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळते. देशात भरपूर ऊस पिकूनही स्वदेशी धंदे बुडाले व परदेशी कोट्यवधी रुपयांची साखर या देशात येऊ लागली. कापड, तेल व चामड्याचा धंदाही बुडाला. केवळ नोकऱ्यांचा शोध न घेता निष्णात लोक तयार होतील. देशाचे सर्वांगीण वैभव वाढविण्यास समर्थ पिढी ज्या शिक्षणाने तयार होईल त्याचंच राष्ट्रीय शिक्षण म्हणता येईल, असे टिळकांनी सांगितलेले आपल्याला पाहावयास मिळते. स्वावलंबनाने स्वतःच्या पायावर उभी राहणारी, औद्योगिक प्रगती करणारी, देशाभिमानी तरुण पिढी तयार करणे असा राष्ट्रीय शिक्षणाचा उद्देश या नेत्यांनी तिच्यासमोर मांडला व ही चळवळ वाढीस लागलेली पाहावयास मिळते. किती उदात्त हेतू असलेला आपल्याला पाहावयास मिळतोय की या ठिकाणी देशाभिमानी राष्ट्रीय पिढी, जी तरुण पिढी आहे ती तयार करणे हा राष्ट्रीय शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. ज्या शिक्षणाने भारतीय तरुण मनाने व विचाराने भारतीय बनेल असे टिळकांना
शिक्षण अभिप्रेत होते. राष्ट्राच्या प्रगतीस आवश्यक असणाऱ्या ज्ञानाची व कलांची माहिती सध्याचे शिक्षण देऊ शकणारे नाही हे त्यांनी जाणलं होतं. राष्ट्राची राजकीय, औद्योगिक, सामाजिक प्रगती होईल असे शिक्षण वास्तविक प्रथा ब्रिटिशांनी देणे आवश्यक होते. परंतु राष्ट्रीय शिक्षण म्हणजे राष्ट्रद्रोह समजला जात असे. त्यामुळे अशा शिक्षण संस्थांना सरकारी अनुदान मिळत नव्हते. अशा शिक्षण संस्था लोकांच्या मदतीने स्थापन होणे आवश्यक होते. सतीशचंद्र मुखर्जी हे डॉन या इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 मार्कच्या ऑब्जेक्टिव्हसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या म्हणताना डॉन या इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक कोण म्हटलं की तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे की या ठिकाणी सतीशचंद्र मुखर्जी. त्यांनी 1898 मध्ये राष्ट्रीय शिक्षणाची योजना तयार केली. आणखी एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या नेत्याने राष्ट्रीय शिक्षणाची योजना तयार केली? तर सतीशचंद्र मुखर्जी. तर लोकमान्य टिळकांनी केसरीतून विविध लेख लिहून राष्ट्रीय शिक्षणाचे महत्त्व विशद केले. राष्ट्रीय चळवळीपासून तरुणांना दूर ठेवणे हे ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीचे गुपित आहे असे त्यांचे ठाम मत होते. राष्ट्रीय शिक्षण व खाजगी शाळांची जबाबदारी या शीर्षकाचे 3 लेख सन 1906 मध्ये लिहिले. या लेखातून टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण देशी भाषेतून द्यावे, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण सुरू करावे, शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, सक्तीच्या शिक्षणासाठी लोकमताचा दबाव सरकारवर आणला पाहिजे इत्यादीमध्ये त्यांनी आग्रहाने मांडलेली पाहावयास मिळत आहेत. काय केलेले आहेत? 3 लेख प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देशी भाषेतून द्यावे, व्यावसायिक तांत्रिक शिक्षण सुरू करावे, शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, सक्तीच्या शिक्षणासाठी व लोकमताचा दबाव सरकारवर आणला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मतं मांडलेली पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मुखर्जी असू द्या किंवा लोकमान्य टिळक हे दोघेच आहेत का? तर नाही. ह्याबरोबर लोकमान्य टिळकांना त्यांच्या कार्यामध्ये साथ देण्यासाठी लाला लजपतराय अरविंद घोषसुद्धा आलेले आहेत. त्यांच्याही कार्याचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा पाहूया. लाला लजपतराय हे जहालांच्या नेत्यामधले एक प्रमुख नेते होते. त्यांनी लाहोर येथे अँग्लो वैदिक कॉलेजच्या उभारणीसाठी प्रयत्न केले. धार्मिक शिकवणुकीच्या माध्यमातून राष्ट्रभावना अधिक बळकट करणे, फुटीर, संकुचित व कुपमंडूक वृत्तीचा प्रतिकार हे राष्ट्रीय शिक्षणाचे हेतू असावेत असे त्यांना वाटत होते. जुन्या व कालबाह्य शिक्षण पद्धतीचा त्याग करून आधुनिक व प्रभावी शिक्षण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असे त्यांचे मत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. काय म्हणता येते की फुटीर, संकुचित व कुपमंडूक प्रवृत्तीचा प्रतिकार हे राष्ट्रीय शिक्षणाचे हेतू असावेत. जुन्या व कालबाह्य शिक्षण पद्धतीचा त्याग करून आधुनिक व प्रभावी शिक्षण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. आता पुढचे नेते पाहूया. अरविंद घोष. लोकांच्या जाणीवा त्या देशातील शिक्षणाद्वारे आकार घेत असतात असे अरविंद घोष यांचे विचार होते. परंतु भारतात जे शिक्षण दिले जात आहे त्या शिक्षणापासून भारतीयांच्या गुणवैशिष्ट्यांचे दर्शन घडत नाही, तर केवळ पाश्चात्य दृष्टिकोन व संस्कृतीचे संस्कार होतात असे घोष यांना वाटत होते. ब्रिटिश शिक्षणामुळे ब्रिटिश शासनास आवश्यक असणारे कारकून तयार होत आहेत. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रम हे भारताच्या सामाजिक व आर्थिक वास्तव्याशी सुसंगत नाहीत. ब्रिटिश शिक्षण पद्धतीतून परीक्षा व पदवी याभोवती केंद्रित झालेली आहे. त्यामुळे या शिक्षण पद्धतीतून गुलामगिरी निर्माण होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय स्थापन करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. स्वतः अरविंद घोष यांनी सन 1906 मध्ये कलकत्ता येथे बंगाल राष्ट्रीय कॉलेजची स्थापना करण्यास मदत केली व ते या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य झाले. विद्यार्थी मित्रांनो बघा, स्वतः त्यांनी ही जी वाक्य आहेत शेवटची 2, कोणतं कॉलेज आहे? बंगाल राष्ट्रीय कॉलेज स्थापण्यास मदत व महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुण्यामध्ये चिपळूणकर, टिळक, आगरकर यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा प्रारंभ केलेला पाहावयास मिळतोय. पंजाबात आर्य समाजाने हेच कार्य चालवले. अपेक्षित शिक्षण, ज्ञान देणारे अभ्यासक्रम तयार केले. अशा पद्धतीनं
आपण आता पाहणार आहोत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार बंगालच्या फाळणीनंतर. बंगालच्या फाळणीला आपण काय म्हणतो, अजून एक नाव, वंगभंग आंदोलन. बंगालच्या फाळणीनंतर बंगालमधील जनतेने ब्रिटिशांनी सुरू केलेल्या शाळा महाविद्यालयावर बहिष्कार टाकून राष्ट्रीय शिक्षण संस्था सुरू केल्या. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करून राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण होईल असा अभ्यासक्रम तयार केला. सन 1905 मध्ये बंगालमधील नेत्यांनी राष्ट्रीय शिक्षण समिती स्थापन केली. त्यामुळे एकट्या बंगालमध्ये 300 प्राथमिक 25 माध्यमिक शाळा सुरू झाल्या. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षणाचा मार्ग आखून दिला. 1 मार्कच्या ऑब्जेक्टिव्हसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला गेलेला आहे भरपूर वेळा. शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केलेली पाहावयास मिळते. राष्ट्रीय शिक्षणाचा विचार सर्व जहाल नेत्यांनी फक्त मांडलाच नाही तर त्याचा पुढाकार करून अनेक राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन केल्या. यामध्ये बनारस हिंदू विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, काशी विद्यापीठ, बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी इत्यादींचा उल्लेख करावा लागतो. मुंबई व पुणे येथे राष्ट्रीय शिक्षणाच्या काही शाळा लोकमान्य टिळक, गो ग आगरकर, शिम परांजपे, वि गो विजापूरकर यांनी सुरू केला. पंजाबमध्ये आर्य समाजाच्या बरोबर गोपाहराम, गंगाराम, पंडित चंद्रिका दत्त, मुन्शीराम व लाला लजपत राय यांनीही काही शाळा स्थापन करण्यास मदत केली. मद्रास इलाख्यामध्ये सुब्रमण्यम अय्यर व पी आनंदाचार्य इत्यादींनी लोकवर्गणी गोळा करून राष्ट्रीय शिक्षण संस्था उभ्या केलेल्या होत्या. अशा प्रकारे स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू झालेल्या दिसतात. अशा पद्धतीनं आपलं जे तिसरं तत्व आहे त्या तत्वाचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला पाहावयास मिळतोय. आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे स्वराज्य हे तत्व आहे त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण पाहूया चौथं तत्व चतुसूत्रीमधील स्वराज्य. स्वराज्य म्हणजे आपले राज्य, प्रजेच्या प्रतिनिधीमार्फत चालवले जाणारे राज्य, ते स्वराज्य होय. असे स्वराज्य मिळवणे हे स्वातंत्र्य चळवळीचे अंतिम ध्येय म्हणून टिळकांनी हे एक सूत्र सांगितले आणि त्यांनी घोषणा केली की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे त्यांनी हा शब्द वापर करून हे केलेला पाहावयास मिळते. असा ठाम निर्भीड निर्धार टिळकांनी व्यक्त केला. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या पहिल्या 3 मार्गांनी चळवळी करून स्वराज्याची प्राप्ती करणे अशा टिळकांची राष्ट्रीय योजना होती. स्वराज्याचे महत्त्व सांगताना टिळक म्हणाले, नैतिक, आध्यात्मिक विकास होण्यासाठी फक्त स्वराज्यातच अनुकूलता असते. स्वराज्य हे धार्मिक व नैतिकदृष्ट्या आवश्यक आहे. इंग्रजांना इंग्लंडमध्ये जे हक्क मिळतात ते हक्क भारतीयांना भारतात मिळालेच पाहिजेत. हिंदुस्थानचे सरकार हे हिंदी लोकांचेच असले पाहिजे व भारतीयांची प्रगती केवळ स्वराज्यातच होऊ शकते. टिळकांनी स्वदेशीची कल्पना मांडून लोकप्रिय केली. स्वदेश चळवळीचे स्वरूप दिले. स्वराज्याचे हप्ते ब्रिटिशांनी ठरवावे हे आम्हाला मान्य नाही, ते आम्ही ठरवले पाहिजे असे त्यांनी ठामपणे सांगितले. बिपिनचंद्र पाल म्हणतात, स्वराज्य ही दैवी देणगी असल्यामुळे ते प्राप्त करून घेणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. राष्ट्राची भावना, आत्मनुकूल शासनाची स्थापना म्हणजे स्वराज्य, अशी स्वराज्याची व्याख्या त्यांनी केली. अरविंद घोष यांनी स्वराज्याची आवश्यकता खालील 3 कारणांसाठी पाहिजे असा आग्रह होता. स्वातंत्र्य ही राष्ट्रीय जीवनाची गरज आहे म्हणून आम्हास स्वराज्य हवे आहे. माणसांच्या व राष्ट्राच्या नैतिक, बौद्धिक व राजकीय विकासासाठी स्वराज्य आवश्यक आहे. आत्मिक उन्नती हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. जगाच्या आत्मिक उन्नतीत भारत पुढाकार घेणार आहे म्हणून भारताला स्वराज्य हवे. स्वराज्य प्राप्तीसाठी अरविंद घोष यांनी पुढील मार्ग सुचवले. सविनय प्रतिकाराचा मार्ग, राष्ट्राच्या उज्ज्वल परंपरांचे व संपन्न वारशांचे स्मरण करणे, प्रत्यक्ष क्रांतिकारक कृतीचा मार्ग. अरविंद घोष यांनी स्वराज्य व आध्यात्मिक प्रगती व त्यातून उन्नती असा अर्थ अभिप्रेत होता. लोकमान्य टिळकांनी सांगितलेली चतुसूत्री ही राष्ट्रीय चळवळीची मार्गदर्शक तत्वे बनलेली होती.
भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दीर्घकाळ चालवल्या गेलेल्या या चळवळीत सदैव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संदर्भ आलेला दिसतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जे राजकीय तत्वज्ञान मांडले जाईल त्यात चतुसूत्री हा अविभाज्य भाग बनलेला आपल्याला पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, ही शेवटची 3 वाक्य आहेत ती अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळत आहेत. काय सांगितलेले आहे 3 वाक्यामध्ये? चतुसूत्री राष्ट्रीय चळवळीची मार्गदर्शक तत्त्वे बनली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दीर्घकाळ चालविल्या गेलेल्या या चळवळीला सदैव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संदर्भ आलेला दिसतो. म्हणजे महात्मा गांधीजींनी सुद्धा स्वातंत्र्य मिळवून देत असताना हे तत्त्वज्ञान स्वीकारलेलं पाहावयास मिळते. हे राजकीय तत्त्वज्ञान त्या चतुसूत्री ही अविभाज्य असलेले आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं आपण स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या घटकांचा आपण अभ्यास केला. पुढच्या ऑनलाईन लेक्चरला आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक व होम रूल चळवळ.